आता ही जी घटना झाली तो डायरेक्ट मी नागपूरला होतो आणि डायरेक्ट आला तो शाळेमध्ये माझ्या वॉचमॅनला दादागिरी केली त्यांनी. डायरेक्ट मध्ये गेला आणि त्याच्यासोबत कोणीतरी होता आणि मध्ये जाऊन त्यांनी तिथे आपल्या डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोहोचला आणि माझ्या घरावर माझी मिसेस तिथे उभी होती, संगीता बियाणी, आणि त्याने डायरेक्ट दादागिरी केली की म्हणे मी मनोज बियाणीला सोडणार नाही, मनोज बियाणीला मारून टाकणार आणि तुलाही मारून टाकणार, अशी दादागिरी करून तो आपले चक्कू होता त्याच्याकडे आणि तो मध्ये आपला हे गेला. तिथे जे माझे लोक होते ते जेव्हा मिसेसने आरडाओरडी केली तो एकदम पडून गेला. तर तेव्हाच त्याला मग मी म्हणजे मला जेव्हा ही घटना माहीत पडली तर मग मी आलो तिकडनं आणि नंतर ही FIR दाखल करायला. काल माझ्यावरती संगीता मनोज बियाणी यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला जाऊन खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तसा कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही किंवा तशी कुठली बाब घडलेली नाही. यांच्या विरुद्ध, यांच्या परिवाराच्या विरुद्ध मी यांचे जे केलेले खोटे कामं ते निदर्शनास पोलिसांच्या आणि महसूल खात्याच्या समोर आणून देतोय. त्यांच्या शाळेच्या तक्रारी केलेल्या आहे, महसूल खात्यात तक्रारी केलेल्या आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलिसांनी यांनी त्या विरुद्ध मी आवाज उठवतोय. त्यांचा मनात राग धरून संगीता मनोज बियाणी यांनी माझ्या विरुद्ध ही खोटा गुन्हा दाखल केला आहे. तरी पोलिसांनी त्याची योग्य ती चौकशी करावी आणि चौकशी करून मला न्याय मिळावा ही विनंती. बियाणी मिलिटरी स्कूल त्यांच्या शाळेला, बियाणी सैनिकी शाळेला परवानगीच नाहीये. हे लोकांची दिशाभूल करताय. त्याचं संचालक कार्यालयाचं पत्र आहे माझ्याकडे. नाशिक डिव्हिजनमध्ये जळगाव जिल्ह्यात किती शाळा आहे ते संचालकांनी मला लेखी दिलेलं आहे. आणि हे म्हणताय मिलिटरी स्कूलमध्ये येऊन जे लोकांना आजपर्यंत यांनी मिलिटरी स्कूलच्या लिव्हिंगसाठी दिलेलं आहे का? पैशाच्या जोरावरती आहे, गोरगरीब जनतेच्या फसवणूक करताय आणि विद्यार्थ्यांची, पालकांची फसवणूक करताय. यावेळी माझ्या वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहे. याच्या पहिले पण माझी पत्रकार मित्रांनी एक शाळेच्या संदर्भात लिव्हिंग भेटत नव्हती ती बातमी लावली होती आणि त्याचा मनात राग आहे यांच्या, त्याच्यामुळे असे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करताय. तुमच्यावर हे जे गुन्हे दाखल होत आहेत त्याचं सर्वस्वी कारण काय आहे, नेमके काय गोष्टी आहेत? यांच्या बरेचसे चुकीचे कामं, शासनाला फसवणूक केलेली कामं, लोकांना फसवणूक करताय. त्यांच्या सगळे काळे कामांचे मी उलगडा करतोय, त्यांच्या तक्रारी करतोय. त्याच्या मनात राग धरून आहे हा खोटा गुन्हा दाखल करताय. आता त्यांची एक 20/5/2024 रोजी एक आदेश पारित झाला आहे. तो पुरा येथील गट नंबर 203/202/1 त्याच्यामध्ये यांनी पैसे न भरता याच्यावरचा बोजा उतरून टाकला आहे. आणि बोजा कितीचा आहे? कोट्यावधी रुपयाचा, 7 कोटीचा, 8 कोटीचा. आणि त्याची ऑर्डर यांच्या विरुद्ध केली आणि यांनी ते शेत दुसऱ्याला विकलाय. म्हणजे यांनी लोकांची फसवणूक करायची आणि माझ्या विरुद्ध मी आवाज उठवला तर माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल.